हरियाणात जाट विरुद्ध नॉन जाट किंवा जाट विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचं राजकारण होतं. साधारण 25 ते 28% असणाऱ्या जाट समाजाचं आणि 30%हून अधिक असणाऱ्या ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण झालं. जाट समाजाचा कल हा काँग्रेसच्या बाजूने होता, तर ओबीसी समाजाचा कल हा भाजपच्या बाजूने. या राजकारणात जाट समाजासोबत दलित समाज येईल असं बोललं गेलं, पण काँग्रेसच्या ते पथ्यावर पडलं नाही. या उलट जाट समाजाच्या विरोधात ओबीसी, मुस्लिम आणि दलित या मताची सांगड घालण्यात भाजप यशस्वी ठरलं. जातीच्या राजकारणात भाजपचा पराभव होतो असं बोललं जात असताना भाजपने योग्य बेरजा मारून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रावर मक्तेदारी असणाऱ्या जाट समाजाच्या राजकारणाला काउंटर केलं. आता मुद्दा आहे तो महाराष्ट्राचा. हरियाणात जाट, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठा दोन्ही समाज मुख्य धारेतला. राजकारणासह अर्थकारणावर, गावगाड्यावर या समाजाचं वर्चस्व. मात्र गेल्या काही वर्षापासून ओबीसी समाजाचं आरक्षण मिळावं यासाठी जाट आणि मराठा हे दोन्ही समाज आक्रमक झाले. गेल्या 10 वर्षापासून हरियाणा आणि महाराष्ट्रात देखील भाजप सत्तेत, त्यामुळे या मुख्य धारेतल्या दोन्ही जातीचा भाजपवर विशेष राग. त्यातच हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात भाजपचा मूळ मतदार हा ओबीसीच. अशा वेळी जाट समाजाची मक्तेदारी दूर करत भाजपने अशक्य वाटणारं मैदान मारलं. साहजिकच महाराष्ट्रात हे होईल का? झालं तर भाजपची स्ट्रॅटर्जी काय असेल आणि नॉन मराठा अलायन्स करण्यात महाराष्ट्रात कोणत्या मर्यादा भाजपला रोखू शकतील समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्ञानेश आणि आपण पाहता डीसी मराठी. आता मराठा फॅक्टर आणि जाट फॅक्टर यांच्यात तुलना करताना आपल्याला दोन्ही राज्यातील मराठा आणि जाट यांच्या आकडेवारीचा एक साधारण अंदाज घ्यावा लागेल. हरियाणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हरियाणात जाट समाज हा 25 ते 28% दरम्यान आहे. ओबीसी समाज हा 33%, तर दलित समाज हा 21% आसपास आहे. अर्थात जाट समाजाचे मतदान एकतर्फी काँग्रेसच्या बाजूने झालं असं समजायचं तर 25 ते 28% होतं. ओबीसी प्लस दलित समाज एकतर्फी भाजपच्या बाजूने झुकला असं म्हणायचं तर ती टक्केवारी 33 प्लस 21 म्हणजे 54%च्या वरती जाते. आता याबरोबर महाराष्ट्राची तुलना करायची झाली तर महाराष्ट्राची आकडेवारी बघू. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या वेगवेगळ्या समित्या स्थापन झाल्या होत्या यांच्यानुसार महाराष्ट्रात मराठा समाजाची आकडेवारी 30%च्या दरम्यान आहे. काही ठिकाणी आकडेवारी 30 ते 35%वरही असल्याचं बोललं जातं. दुसरीकडे वेगवेगळ्या समिती त्यांनी महाराष्ट्रात ओबीसी समाजाची आकडेवारी 33 ते 39 पर्यंत असल्याचं सांगितलं आहे. सर्वसाधारणपणे 11% समाज हा एससी प्रवर्गातील आहे आणि 7% समाज हा एसटी प्रवर्गातील आहे. मुस्लिम समाजाची महाराष्ट्रातील आकडेवारी 11%च्या आसपास आहे. आता महाराष्ट्रात मराठा विरुद्ध इतर अशी आकडेवारी जर बघितली तर यामध्ये 30 ते 35% मराठा समाजाचा समोर ओबीसी हा सुद्धा 30 ते 35%च आहे आणि दलित समाज सुद्धा 18% आणि मुस्लिम 11%. अशी ही आकडेवारीची बेरीज केली तर 57 ते 62%च्या आसपास आहे. आता या जातीच्या राजकारणात प्रामुख्याने दोन गोष्टी घडत असतात. एकतर स्थानिक समीकरणावर उमेदवारावर जातीचं ध्रुवीकरण बदलत असतं, त्यामुळे एक समाज संपूर्ण एकाच उमेदवाराच्या दिशेने जाईल असं म्हणता येत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे संपूर्ण समाज हा एकाच पक्षाला मतदान करत जरी नसला तरी ज्या जात समूहाचा कल अमक्या पक्षाच्या बाजूने आहे तसं वातावरण तयार झाल्यास त्या समाजाचे जवळपास 70 ते 80% मतदान हे आपल्या बाजूने खेचून घेण्याचा प्रयत्न तो पक्ष नक्की करतो. आता आपला मूळ मुद्दा आहे तो महाराष्ट्रात. अशा प्रकारे मराठा आरक्षणाला काउंटर करणं भाजपला जमेल का? तर यासाठी महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे एकट्या मराठा समाजाची असणारी ताकद आणि एक गठ्ठा मराठा मतदान हे भाजपच्या विरोधात जात नाही. उमेदवार तेथील लोकल समीकरणं त्यासाठी कारणीभूत ठरतात. तरी सुद्धा जरांगे फॅक्टरचा विचार करत बहुसंख्य मराठा समाजाचं ध्रुवीकरण होऊ शकतं, पण त्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इतर समाजाचं सुद्धा ध्रुवीकरण होणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजासोबत 18% दलित समाज आणि 11% मुस्लिम समाज जोडला गेल्याने मराठा फॅक्टरला डीएमके अर्थात दलित मुस्लिम मराठा अशी जोड मिळाली, ज्याचा तोटा भाजपला सहन करावा लागला आणि यासोबतच भाजपला ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण करणं शक्य झालं नाही. ओबीसी समाजाने स्थानिक समीकरणे लक्षात घेऊनच लोकसभेला मतदान केलं. आता यामध्ये भाजपला मराठा फॅक्टर किंवा जरांगे फॅक्टर जर वजा करायचा असेल तर यामध्ये दोन मुद्दे महत्वाचे आहेत. ते म्हणजे मराठा समाजासोबत दलित आणि मुस्लिम समाजाचं सुद्धा ध्रुवीकरण होऊ न देणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण करून आपल्या बाजूने ते अधिक ताकदीने उभा करणं. आता यामध्ये भाजपसाठी महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मायक्रो ओबीसी, लोहार समाज, सुतार समाज असे तुलनेने संख्या कमी असणाऱ्या मायक्रो ओबीसी साठी महामंडळापासून ते विश्वकर्मा योजना यासारख्या योजना आणत भाजप मायक्रो ओबीसी समाज आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता वरील सर्व गोष्टी असल्या तरी महाराष्ट्रामध्ये मराठा फॅक्टर काउंटर करण्यासाठी भाजपला येणाऱ्या काही मर्यादाही आहेत.
पहिली मर्यादा येते ती शरद पवार. आपल्याकडे चांगल्या बॅटिंगची स्ट्रॅटर्जी आहे म्हणून भाजप चांगली पिच तयार करू शकतं, पण समोरच्या टीम मध्ये सचिन तेंडुलकर आहे. म्हणजे जातीच्या राजकारणात कितीही बेरजावाजाबाकी केल्या तरी शरद पवार हे जातीच्या राजकारणात योग्य गणित सोडवताना दिसतात. उदाहरणार्थ, मराठा हा जरी जात समूह असला तरी कोकणातला मराठा वेगळा विचार करतो, मराठवाड्यातला मराठा वेगळा विचार करतो, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हा पूर्णपणे वेगळा आहे. या सगळ्या गोष्टी पवारांना अधिक चांगल्या प्रकारे समजतात आणि त्याचप्रमाणे ते उमेदवार देत स्ट्रॅटर्जी आखतात. पर्यायानं हरियाणा सारख्या भौगोलिकदृष्ट्या छोट्या असणाऱ्या राज्यामध्ये वर्क होणारी स्ट्रॅटर्जी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपला ती वापरता येणार नाही. विदर्भासारख्या भागात 2 ओबीसी प्रवर्गातच सत्ता स्पर्धा चालताना दिसते. अशा वेळी एकच स्ट्रॅटर्जी भाजपला संपूर्ण महाराष्ट्रासाठी फेल ठरू शकते. इथे सांगण्यासारखं एक उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलामधून 2 देशमुखांपैकी एक देशमुख, करमाळ्यातनं नारायण पाटील आणि माळशिरसमधून उत्तमराव जानकर हे असे 3 उमेदवार धनगर समाजातून येणार आहे. आणि या तिघांना निवडून येण्यासाठी शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील हे मराठा नेते प्रयत्न करणार आहेत. अशा वेळी मराठा विरुद्ध ओबीसी होणारं हे ध्रुवीकरण पवार उमेदवार देऊन फोडताना दिसतात. आता मराठा फॅक्टर काउंटर करण्यासाठी भाजप समोर असणारी दुसरी मर्यादा आहे ती म्हणजे गावगाड्यातील असणारी पद्धत. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज सत्ता स्पर्धक असले तरी संपूर्ण ओबीसी समाजाचा यात उल्लेख करता येणार नाही. ओबीसी प्रवर्गातील धनगर, माळी आणि वंजारी असे मोठे जात समूह मराठा समाजाचे स्पर्धक ओळखले जातात. मात्र हे सर्वच जात समूह एकमेकांचे स्पर्धक राहिलेले आहेत. वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात या समाजाची संख्या वेगवेगळी असल्याने त्यांचे परिणाम त्या भागातील वेगवेगळ्या पद्धतीने जाणवतात. उदाहरणार्थ, वंजारी जात समूह मराठवाडा आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात तुल्यबळ आहे, पण सांगली आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी हा समाज विखुरलेला दिसतो. या ठिकाणी मराठा बहुल असणाऱ्या भागात हा स्पर्धक नाही तर सहयोगी म्हणून समोर येतो. हीच गोष्ट प्रत्येक जात समूहाच्या बाबतीत होती. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर गावगाड्याच्या राजकारणात 2 मराठा भावक्या एकमेकांच्या स्पर्धक असल्याचं दिसतं. तर या 2 मराठा भावक्या यामध्ये ओबीसी व मायक्रो ओबीसी विभागलेला दिसतो. थोडक्यात गावात समजा जर 2च गुरव समाजाची घरं असतील तर हा समाज गावाच्या मराठा समाजासोबत राजकीय निर्णय घेताना दिसतो. पश्चिम महाराष्ट्रात गावगाड्यातील मराठा व दलित समाज एकत्रितपणे राजकीय भूमिका घेताना दिसतो. तर मराठवाड्यात मात्र नामांतर चळवळीमुळे मराठा दलित समाज एकमेकांच्या विरोधात राजकीय भूमिका घेताना दिसतो. थोडक्यात काय तर महाराष्ट्रात भौगोलिक परिस्थितीनुसार गावगाड्यातील राजकारणाचा स्ट्रक्चर ठरतं, जिथे एक पॅरामीटर लावून नरेटिव्ह सेट करणं अवघड ठरू शकतं. अर्थात हरियाणा जाट इक्वेशन टॅकल करणं जितकं सोपं ठरू शकतं तितकं महाराष्ट्रात मराठा इक्वेशन टॅकल करणं सोपं नाही. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डीसी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.